तर चला फायनली मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो आपला A1 स्वीटमध्ये चालला आहे उल्हासनगरला. तो शॉपिंग करायला उद्या रक्षाबंधन आहे तरी शॉपिंग करायची आहे. तर जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा. मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. काय काय घ्यायचं काय काय नाही तर डायरेक्ट आपल्याला तिकडे जाऊन समजणार आहे. म्हणजे जी वस्तू आपल्याला आवडते ती घ्यायची आता ती जाऊन बघू आज किती खर्च होतो किती नाही. तर त्याची पूर्ण ब्लॉग बघा. मी दिवेला आहे तर दिवेला डायरेक्ट उल्हासनगरला जायचं आहे. ती ट्रेन अंबरनाथ ट्रेन आहे. आय थिंक अंबरनाथ ट्रेनने जायचं आहे. त्याची आता डोंबिवली ट्रेन आली आहे. त्याची आता डोंबिवली ट्रेन जाऊन मतलब नाही तर आपल्याला मी उल्हासनगरची ट्रेन वेट करू आता डायरेक्ट जाऊ. A few minutes later. चला फायनली अंबरनाथ ट्रेन आलेली आहे आपली म्हणजे त्या ट्रेनने जायचं आपल्याला डायरेक्ट उल्हासनगरला. बघू किती वेळ लागतो. 20 minutes later. तर चला फायनली मित्रांनो आता आपण आलो आहे उल्हासनगर स्टेशनला. आणि इथं आल्यानंतर एकच प्रॉब्लेम झाला तो म्हणजे काय माहिती आहे का, छत्री नाही. म्हणजे दिव्याला होतं ना दिव्याला तेव्हा पाऊस नव्हता पण एवढा म्हणजे नाहीच होता समजा. बट आता उल्हासनगरला आलो ना उल्हासनगरला बेकार पाऊस आहे. आता छत्री पण नाही. रिक्षा जास्त भेटेल तसा जावं लागेल आपल्याला. म्हणजे अर्धा भिजायलाच लागेल आपल्याला तसं पण असं ना तसं भिजतच आहे. तर जसं बारीक पाऊस होईल तसा निघेल इथून. बट पाऊस थांबायचं आहे ना घेता. छत्री आणली असेल बेस्ट झाला असता बट जाऊन आता भिजत जाऊ आपल्याला लेट झालं. बघा पाऊस तर नेक्स्ट लेवल आहे यार. नुसता पाऊस. दिव्याला पाऊस नव्हता यार म्हणून छत्री घेतली नाही. पण आता रिक्षा स्टँडपर्यंत जाईपर्यंत तरी असा जर पडला ना तर टेन्शन नाही. म्हणजे मोबाईल भिजला नाही पाहिजे. तर कोण ओळखीचा पण नाही त्या छत्रीतून गेलो असं पुढे. फायनली आपल्याला रिक्षा भेटलेली आहे. पाऊस थोडा बारीक होता त्यामुळे चालत आलो. आणि आता डायरेक्ट A1 स्वीटला जायचं आहे. त्या रिक्षावाले काका बोलले शिवाजी चौकात सोडतो तिथूनच बाजूला आहे. तर बघू पाऊस असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो यार नाही तर गेलो असतो आपण डायरेक्ट आता A1 स्वीट. चला फायनली मित्रांनो आपण रिक्षातून निघालो आहे आता. तर पाऊस पण लय मोठा चालू आहे म्हणजे जाम जोरात पाऊस आहे. तर आपल्याला रिक्षावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना तिकडे सोडला. कारण की जर पुढे नेलं असं ना A1 स्वीटच्या इथे तर त्यांना डबल काम झालं असतं. तर त्यासाठी त्यांना बोललं जाऊन तर इथं सोडा मला जातो चालत बाजूसून. हा बघा या चौकावरती मला रिक्षावाल्याने थांबवलं. बोललं जाऊन द्या इथून मी चालत जातो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे आणि इथूनच थोडा पुढे A1 स्वीट आहे. पाऊस बघा आणि मी विदाऊट छत्री आलो यार. छत्री असते तर काय टेन्शन नसतं. जर पहिला समजलं असतं ना दिव्यात पाऊस नसल्यामुळे मी विदाऊट छत्री आलो उल्हासनगरला. आणि बघतो इथे होऊन तर पाऊस. आज गर्दी तर नेक्स्ट लेवल असणार असं वाटतंय मला. गर्दी दाखवतो A1 स्वीट्सची. ही बघा A1 स्वीट्स. आणि आज गर्दी बघा लाईन लावली आहे बाबा. लाईन तर डेंजर. आता याच्यात मला नंबर लावायचा आहे. त्यात मी छत्री पण नाही आणली आहे. त्यात अजून भिजा. बघू आता किती वेळ लागतो किती नाही. बघा आतमध्ये किती गर्दी आहे A1 स्वीटला. मला पहिलं वाटलेलंच मजबूत गर्दी असणार. तर मी पण नंबर लावलेला लास्टपर्यंत नाही आहे. हो आता आतमध्ये जाऊन किती वेळ लागतो काय घ्यायचं आहे. मी बघा आतमध्ये आलो. आतमध्ये पण लाईन आहे बाबा. फुल म्हणजे गर्दीच गर्दी. आपल्याला भरपूर काय घ्यायचं आहे. चटरपटर घ्यायचं आहे. परत बर्फी मिठाई वगैरे सगळं घ्यायचं. आपल्याला 1 तास तर इथंच जाणार आहे. किती बिल होईल काय माहीत. तर बघा मी जसा बाहेरून आलो ना आतमधून सगळं सामान घेऊन कशी गर्दी वाढत चालली आहे. मला घ्यायचं होतं भरपूर काय घ्यायचं होतं बट जे घ्यायचं होतं ते सामानच नव्हतं आतमध्ये. जी वस्तू म्हणजे घ्यायचं होतं ना आपल्याला पेढे वगैरे ते काहीच नव्हतं. त्यामुळे थोडा लवकर निघालो. मेन गुलाबजामुन घ्यायचे होते ते पण घ्यायला नाही भेटले यार. ते भारी लागतात ते गुलाबजामुन. आता आपण त्या साईडला जाऊ. त्या साईडला काम आहे आपलं. रोड क्रॉस करू आधी. या साईडला पण काहीतरी वस्तू घ्यायची आहे. आज गर्दी तर भरपूर आहे.
उभं राहायला जागा नाही आतमध्ये. मी आलेलो इथं 3-4 हजाराची शॉपिंग करायला, बट आपली शॉपिंग झाली 1000 रुपयाची. म्हणजे जे काय आपल्याला काळे गुलाबजामुन वगैरे घ्यायचे होते ना, तो घ्यायला नाही भेटला. चला जाऊ आता डायरेक्ट. अजून एक म्हणजे भरपूर अजून काहीतरी सामान घ्यायचं आहे, ते पण घेईल आणि मग डायरेक्ट जातो जीवाला. भरपूर पुढे काय काय करायचं. तर चला फायनली निघालेलो आपण रिक्षातून. आता पण पोचलो आहे उल्हासनगर स्टेशनला. मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे, 2% चार्जिंग आहे. जसं घरी जाईल तसा मोबाईल चार्जिंगला होईल. थोडा पाऊस पण कमी झाला आहे, तर डायरेक्ट आता आपण भेटू जीवा स्टेशनला. तर चला फायनली मित्रांनो जस्ट घरी आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो. आणि जसं मी उल्हासनगर स्टेशनला पोहोचलो ना, तेवढा शूट करायला भेटला, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग पण होती. आणि उल्हासनगरला A1 स्वीटमध्ये जेव्हा गेलो ना, लाईन लावलेली, तेव्हा माझ्या मेन म्हणजे 50% चार्जिंग होती. त्या 50%तली चार्जिंग 20-30%, 20% चार्जिंग तर माझी त्या रील्स वगैरे काय गेम वगैरे मॅच बीच बघण्यामध्येच गेली. त्यामुळे थोडा जास्त शूट पण नाही करता आला. तर लेट्स तुम्हाला जो हा ब्लॉग आहे म्हणजे रक्षाबंधनची जी शॉपिंग केली, तो ब्लॉग कसा वाटलाय प्लीज कमेंट करून सांगा. म्हणजे जास्त काही दाखवू नाही शकलो, कारण तिथे गर्दी पण होती. त्यामुळे त्या गर्दीमध्ये साधं उभं राहायला पण जागा नव्हती. आणि जे आपण कस्टमर म्हणजे आपल्या दुकानात वस्तू वगैरे घ्यायची होती, पेढे वगैरे, त्यांना पण साधं उभं राहायला टाईम नव्हता. तर त्यामुळे जी वस्तू घ्यायची होती ती पण घ्यायला नाही भेटली, गुलाबजामुन वगैरे, पेढे वगैरे. तर काय नाही, नेक्स्ट टाइम परत कधी जाईल तेव्हा पूर्ण सामान वगैरे घेईल, वस्तू जे पाहिजे ते. तर काय नाही, तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो प्लीज कसा वाटला कमेंट करून सांगा. असेच नवीन ब्लॉग बघायला भेटतील. आणि चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा ब्लॉग.